खूप विचारतात असं का तुमची मुलगी पोलीस झाली, असं जिकडे जातात तिकडे बोलतात की तुमची मुलगी पोलीस झाली, तुमचं नाव मोठं केलंय. त्यांना ते खूप आनंद व्हायचा. जगात या आनंदापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो? डहाणूच्या दह्याले या दुर्गम आदिवासी पाड्यातील बेबी सुमन हिची कोल्हापूर पोलीस दलात निवड झाली. ज्या गावात स्वातंत्र्यानंतर 2022 पर्यंत वीज पोहोचली नव्हती, ज्या गावात अजूनही मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत, त्या गावातील पहिली महिला पोलीस होण्याचा बहुमान बेबीने मिळवलाय. हा केवळ तिच्या कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण दयाले गावासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आम्हाला बेबी ते दहाडे गावाची ते त्यांच्या पोलीस भरती झाली, आम्हाला खूप आनंद वाटतं. दह्याले हे आदिवासी बहुल गाव मुख्य प्रवाहापासून अजूनही कोसो दूर आहे. आज या गावात मूलभूत सुविधांची कमतरता आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत गावातील पहिली पोलीस होणे हे बेबीसाठी जग जिंकल्यासारखं आहे. ते आमचे कासापाशी 15-16 किलोमीटर गाव दूर आहे. यांच्या रस्त्याचं काही निवड होत नाही, खड्डे वगैरे आहेत, त्यांच्या काही प्रॉब्लेम येतात. पावसाळ्यात खाडे भरतात पाणीचे, आम्हाला जाण्यासाठी त्रास पडते. खूप लांब यावं लागते ना, आपले गावापाशी मेन रोडवर यावं लागते. ते आता कसं पायाने यावं लागते, गाडी असली तर ते आपले रोड ठिकाणी त्यानंतर आमच्या पाण्यासाठी पण सोय नाही, आम्हाला खूप पायाने जावं लागते. जिजाऊ मोफत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राने दह्याले सारख्या दुर्गम गावातील तरुणांना प्रशासकीय सेवेची स्वप्न दाखवली. ती सत्यात उतरवण्यासाठी खंबीर पाठबळ दिले. आज त्याच आधारावर बेबीला पोलीस दलात भरती होण्याची सोनेरी संधी मिळाली. आज तिचं हे यश पाहून गावातील इतर विद्यार्थ्यांच्या डोळ्यातही प्रशासकीय सेवेत दाखल होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अप्पांनी ज्या अकॅडमी चालू केल्यात ना मोफत, त्यांच्यामुळे खूप असे गरीब म्हणजे मुलं आहेत, त्यांना शिकायला पुढं जायला भेटतं. असं प्रत्येक ठिकाणी बरेच हॉस्पिटल आहेत, अकॅडमी आहेत. अंध मतिवंत ते शाळा ती पण आहे. तिथं त्यांनी खूप असं मोठं काम केलंय असं त्याच्या ठिकाणी. त्याच्यामुळं आम्हालाही तिथं जाऊन संधी मिळाली आणि आज पोलीसमध्ये सिलेक्ट झालो. अप्पांना मनापासून धन्यवाद का त्यांनी खूप मोठं काम केलंय. पोलीस होण्याचा बेबीचा संघर्ष सोपा नव्हता. दह्याले सारख्या दुर्गम गावातील सोयी सुविधांची कमतरता, घरची गरिबी आणि दुसऱ्या बाजूला पोलीस भरतीसाठी करावे लागणारे जीव घेणे कष्ट, असा चौफेर संघर्ष बेबी करत होती. जिद्द, चिकाटी आणि जिजाऊच्या खंबीर पाठबळाच्या जोरावर बेबीने हे यश खेचून आणलंय. असं मित्रमैत्रिणी खूप फिरायला जातात वगैरे, आम्हाला पण वाटतं असं फिरायला, पण प्रॅक्टिस करतो त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी सोडल्या होत्या. फोन पण जास्त यूज नाही करत. तिथं लायब्ररीमध्ये रात्र दिवस, कधी कधी आम्ही पूर्ण दिवस म्हणजे रात्र असे जागायचे अभ्यास करताना. एक्झाम जवळ आलेली, खूप मोठा असं घर, आई वडिलांपासून लांब राहायचं. काही असं दुखतं तरी पण घरी सांगायचं, रडतो की हे दुखतंय ते दुखतंय, असं खूप वाईट वाटायचं. सगळं सोडून तिकडं असं अभ्यास करायला लागतो. घरी यायला वाटतं तरी पण येत नाही, कारण अभ्यास राहतो म्हणून. जिजाऊ मोफत वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्र तिच्यासाठी केवळ अभ्यासाचं ठिकाण नव्हतं, तर एक कुटुंब होतं. इथल्या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी तिला कधीच आई वडिलांपासून दूर असल्याची जाणीव होऊ दिली नाही. त्यांच्या आधारामुळे ती मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होत गेली. तिथं अकॅडमीला होतो तेव्हा आम्हाला प्रशिक्षक होते अरविंद सर. ते मुलांची अशी प्रॅक्टिस करून घ्यायची की रोज सकाळी पूर्ण प्रॅक्टिस करून घेतात आणि आले नाही ते असं एकदम जवळ येऊन सांगतात. असं मुलांसारखं म्हणजे बहिणीसारखं शिकवतात. आणि तिथंच आम्ही जिथं हॉस्टेलला राहायचो तिथं अप्पांचे आई बाबा, म्हणजे ते आम्ही पण त्यांना आई बाबाच बोलतो, ते असं येऊन विचारतात. जरी घरून लांब राहिले तरी पण ते येऊन जेव्हा विचारतात ना, तेव्हा असं वाटतं की आपलं पण इथं आई बाबाच आहेत. असं कधी पण असं काही अडचण पडली तर येऊन विचारतात ते, का तुम्हाला काही लागतंय काय, असं काही अडचण आहे का असे. आणि अप्पा पण येतात, काही गरज असेल तर मुलांना मदत करतात असं येऊन. आज पोलीस दलात भरती झाल्यावर बेबीचे सर्व स्तरातून कौतुक होतंय. तिच्यावर आनंदाचा वर्षाव केला जातो. या आनंदाच्या क्षणात भूतकाळातलं अपयश आणि जीव घेणा संघर्ष तिच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा तरळतोय.
2026ला जेव्हा तिकडे गेले तेव्हा खूप कठीण होतं. रोज सकाळीच ग्राउंड करायचं, कंटाळा यायचा. असं रोज रोज तेच तेच करून होत नाही. बाकी गावात पण विचारत तसं अजून किती टाइम होत नाही येते. मग ते पण असं टेन्शन असायचं. त्याच्यात अभ्यास करायचा होईल की नाही त्याचं टेन्शन असायचं. 23-24ला भरती दिली, त्याच्यात 2 मार्काने वेटिंगला राहिले. खूप रडायची तेव्हा. घरची पण परिस्थिती नव्हती परत जायला. मग खूप वाईट वाटायचं का आता जाता नाही येणार असं. आणि पोलीस भरतीचं माझं लहानपणापासून स्वप्न होतं का मला पोलीस भरती करायची ना, घरची परिस्थिती बदलवायची. घरी मी 2 महिने अशीच होती. मग आई बोलली की जा असं 1 वर्ष अजून प्रॅक्टिस कर. नंतर 15 महिने अजून प्रॅक्टिस केली. बेबीच्या कुटुंबियांनी वीट भट्टीवर काम करून तिला शिकवलं. 2022 पर्यंत दयाले हे संपूर्ण गाव अंधारात होते. आता गावात वीज आली तरी हे गाव मुख्य प्रवाहापासून दूर अधोगतीच्या अंधारातच चाच पडतंय. आज बेबीच्या रूपानं जिजाऊच्या प्रयत्नांनी या गावावर प्रकाशाचा एक कवड सापडलाय. पंचक्रोशीतल्या पुढील पिढ्यांसाठी हा आशेचा किरण ठरणार आहे. बेबीनं कष्टानं निर्माण केलेल्या पायवाटेवर इतर तरुण आगेकूच करतील यात तीळ मात्र शंका नाही.